पूर्व पोलीस भरती स्वप्नाचा आणखी एक बळी। छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती दरम्यान 1600 मीटर 3 राऊंड पूर्ण आणि चौथ्या राऊंडमध्ये पोराला चक्कर येणे, पोरग घाटी नावाच्या रुग्णालयामध्ये दाखल होणे आणि तिथे डॉक्टरांनी मयत घोषित करणे। विनंती एकच आहे बाळांनो, भरती म्हणजे जीवन नाही, वर्दी म्हणजे पण जीवन नाही। आपल्याला उद्योग करता येईल, व्यवसाय करता येईल, काही करता येईल, पण जिवंतपणे आपल्याला आपल्या मायबापाला खांदा देण्याची वेळ येणं हे जगातलं फार मोठं वाईट आहे। त्या मायबापाने एक स्वप्न पाहिलं, लेकरू वर्दीवर येईल, ग्राउंडला चाललंय, 4दा फोन लावलाय, तू जेवलास का, ग्राउंड बरोबर झालंय का, आणि त्या मायबापाला त्याची बॉडी न्यायची वेळ यावं लागत असेल तर हे किती वाईट आहे। गोरगरिबाचं लेकरू स्वप्नासाठी पळतंय, अनेक ठिकाणी त्याला जेवणाची व्यवस्था नाही, अनेक ठिकाणी त्याला झोपण्याची व्यवस्था नाही, कुठं त्याच्या नाश्त्याची व्यवस्था नाही, त्याला बस स्टँडवर, एखाद्या फुटपाथवर, एखाद्या हॉटेलच्या कडेवर, ग्राउंडच्या लाल मातीवर झोपावं लागते। काही जिल्ह्यामध्ये व्यवस्था झाली, पण काही ठिकाणी नेत्यांना तेवढा वेळ भेटला नाही। गरिबाचं लेकरू मरतंय, कोणाला काही घेणं नसते। हेच एखादा क्रिकेटर त्यानं चौका मारला, मीडिया दाखवायला बेजार आहे। एखाद्या क्रिकेटरनं दुसऱ्या एखाद्या आहे ना पोरीला प्रपोज केला, ते दाखवायला मीडिया बेजार आहे। पण देशातली बेरोजगारी, मरणारे युवक ह्याच्याकडे मात्र मीडिया डोकायला देखील तयार नाही। विनंती आहे, एखादा अभिनेता मेला, दिवसभर ती न्यूज असती, पण छोटीशी एक बातमी एका वळीमध्ये आली आहे ना, बातमी होती पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुणाचा मृत्यू। मरणारा गरीब हे म्हणजे तात्पर्य मरताना देखील तुमच्याकडे पैसा लागतो बरं। म्हणजे जर तुम्हाला मीडियानं उचलायचं असेल आहे ना, लोकांना तुम्ही माहीत हो द्यायचे असेल तर तुमच्याकडे पैसा लागतो। ही शोकांतिका या देशामध्ये, आणि म्हणून सिंधुताई सपकाळ म्हटल्या होत्या की या देशात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागते, कळलं का। पण मी म्हणतो या देशात मोठं व्हायचं असेल आणि मेल्यावर लोकांना माहीत हो द्यायचं असेल तर तुमच्याकडे पैसा लागतो।